लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील भाजपमध्ये खदखद सुरू असल्याची चर्चा आहे। त्यामध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप नेते एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। तिथे नेमकी काय चर्चा रंगली होती बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। भाजप महायुतीत अंतर्गत खदखद, मागून आलेल्यांना संधी, खडसेंची नाराजी। पुण्यात अजितदादांवर भाजप कार्यकर्त्याचा संताप। विधान भवनाच्या पायऱ्यांवर रंगलेलं हे चर्चासत्र। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माधुरी मिसाळ आणि अतुल भातखळकर यांच्यात सुरू असलेली ही चर्चा। मागून आलेल्यांना संधी मिळते हे अयोग्य असल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली। त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत खदखद आहे का याची चर्चा सुरू झाली। दरम्यान भाजपमध्ये अशी कोणतीही खदखद नसल्याचं प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलं। अशा प्रकारची कुठलीही खदखद अजूनही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत नाही, असायचं काही कारण नाही। खडसे साहेब काय बोलले हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। खडसे साहेब भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्या ठिकाणी बोललेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांची ती व्यक्तिगत भूमिका, व्यक्तिगत मत असू शकतं। केवळ भाजपच नव्हे तर महायुतीतच खदखद सुरू असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे। ही घटना आहे पुण्यातली। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केलाय, असा संताप भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरींनी व्यक्त केलाय। तो देखील भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोर। अजितदादांना महायुतीतून बाहेर अन्याय केलाय, त्यांनी सुभाष बापूंवर अन्याय केलाय, राहुल दादांवर अन्याय केलाय, योगेश अण्णांवर। अरे मंत्री झाली असती तिघे लोक, आपली महामंडळ मिळालं असतं अनेक लोकांना। अजितदादा येऊन आमचे आबासाहेब सोनवणे शामगावडे डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार। अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना? अशा घटना पहिल्यांदाच घडत नाही, अशा वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात। परंतु भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी तक्रार करणं, या संदर्भामध्ये आपला भावना व्यक्त करणं योग्य आहे। त्यांनी सुद्धा जाहीर अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही। आणि मी परत सांगतो की जे घडलं ते अंतर्गत बैठकीत घडलेलं असल्यामुळे त्याच्यावर अधिकृतपणे ते वक्तव्य घडलंय किंवा ते जाहीरपणे बोलले असं म्हणणंही मला मान्य नाही। मागून आलेल्यांना संधी मिळते, जुन्या नेत्यांना डावललं जातंय हे एकनाथ खडसे उघडपणे बोलले। भाजपच्या जुन्या नेत्यांच्या मनातली भावनाच त्यांनी जणू बोलून दाखवली आहे। याआधी माधव भंडारींच्या मुलाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मनातली खदखद व्यक्त केली होती। भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील ही खदखद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परवडणारी नाहीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।